नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेचा राज्यमार्ग या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचे लेखन अचूकपणे कसे करावे याबाबत इयत्ता 12वीच्या विषयांचे विविध व्हिडिओ विषयनिहाय व्हिडिओ विभागीय मंडळ कोल्हापूर यांनी तयार केलेले आहेत. त्यांचा आपणास निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास वाटतो. आगामी परीक्षेसाठी आपण परिपूर्ण तयारी करून परीक्षेला सामोरे जावे. येणाऱ्या परीक्षेसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. प्रकाश सुतार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, कोल्हापूर विभागीय मंडळ कोल्हापूर. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे या कृती कार्यक्रमांतर्गत उत्तरपत्रिकांचं अचूक लेखन कसं करावं या संदर्भामध्ये आज आपल्या समेत नीता दीपक पवार मॅडम उपस्थित आहेत. इयत्ता 12वीच्या इतिहास या विषयाबद्दल त्या आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. नमस्कार पवार मॅडम. नमस्कार सर. इतिहास हा 80 मार्काचा पेपर आहे आणि बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका सोडवत असताना बऱ्याच वेळेला वेळेचं भान राहत नाही आणि बऱ्याच वेळेला पेपर आमचा कव्हर झाला नाही अशी मुलांची तक्रार असते. अगदी बरोबर. तर या संदर्भामध्ये उत्तरपत्रिका वेळेत निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर, आता या ठिकाणी 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे, विद्यार्थ्यांना शाळेमध्येच म्हणजेच कॉलेजमध्ये अगोदर त्याचा सराव करून घेतला जातो आणि जर विद्यार्थ्यांनी त्याचा सराव केला असेल किमान 3 ते 4 प्रश्नपत्रिका त्यांनी सोडवाव्या लागतातच. आणि त्यामुळं होतं काय की त्यांना वेळेचं योग्य नियोजन करता येतं. जसं की 180 जे मिनिटं आहेत त्या 180 मिनिटामध्ये तो पेपर आपला पूर्ण होऊन त्याचं पुन्हा एकदा वाचन कसं होईल, म्हणजेच ओव्हरलुकिंग कसं होईल याकडे त्यांनी भर दिला पाहिजे. म्हणजे 3 तासांमध्ये 180 मिनिटं मिळतात आणि आपल्याला आहेत 80 मार्काचा पेपर. म्हणजे प्रत्येक गुणासाठी जर आपण 2 मिनिटं दिली तर 160 मिनिटं आपल्याला मिळतात. अगदी आणि जी 20 मिनिटं राहतात त्याच्या संदर्भात आपण म्हटलात की विद्यार्थ्यांनी जी उत्तरपत्रिका लिहिलेली आहे पुन्हा एकदा त्या उत्तरपत्रिकेकडं थोडंसं ओव्हरलुक करणं गरजेचं असतं. कारण एखादा जर प्रश्न राहिला असेल तर तो सोडवण्याची संधी त्यांना त्या पुढच्या 10-20 मिनिटांमध्ये मिळू शकते. नक्कीच. मला सांगा की हा जो इतिहासाचा पेपर आहे त्याचा जो प्रश्नपत्रिकेचा ढाचा आहे किंवा जो आराखडा आहे तो कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या प्रश्नाचे किती मार्क आहेत याच्या संदर्भामध्ये जरा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. नक्कीच सर. या ठिकाणी 80 गुणांचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. या 7 प्रश्नांमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा जो प्रश्न आहे सर, अतिशय विद्यार्थ्यांना गुण मिळवून देण्यासाठी अतिशय सोपे असे प्रश्न आहेत असं मी म्हणेन. कारण पहिल्या प्रश्नांमध्ये जवळपास त्या विद्यार्थ्यांना 10 गुण मिळवून देण्यासाठी हा प्रश्न आहे. जो पहिल्या प्रश्नामध्ये अ आणि ब असे 2 त्या ठिकाणी प्रश्न आहेत. अ प्रश्नांमध्ये पर्यायाचे जे प्रश्न आहेत आणि ब मध्ये चुकीची जोडी दुरुस्त करा म्हणून जो प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी जर सगळ्याच प्रकरणाची व्यवस्थित ऑब्जेक्टिव्हचे जे प्रश्न आहेत जर त्याचा अगोदरच अभ्यास केलेला असेल तर निश्चित हा प्रश्न सहज 10 मार्क्स मिळवून देण्यासाठी त्यांना निश्चितच फायदेशीर ठरू शकतो. यातला दुसरा जो प्रश्न आहे तो देखील अतिशय सोपा मी म्हणेन की गुण मिळवून देण्यासाठी आहे. त्यामध्ये एक असा आमचा प्रश्न आहे की ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती याविषयीची किंवा घटना या संबंधीची नावे लिहा म्हणून. आणि तो देखील अचूक अगदी त्या घटनेचा जर संबंध जो तिथं विचारलेला आहे तो जर विद्यार्थ्यांनी लिहिला तर त्या प्रश्नाला देखील 4 गुण सहज मिळतात. प्रश्न क्रमांक 2 मधील जो ब प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा दिलेल्या योग्य पर्यायांपैकी जो कारणे म्हणून जो प्रश्न आहे तो जर सोडवला तर त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना 4 गुण मिळतात. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि 2 या 2 प्रश्नांसाठी एकूण 18 गुण मिळतात. 18 गुणांमध्ये विद्यार्थ्यांना आउट ऑफ मिळण्याची संधी त्या ठिकाणी आहे. अगदी सर. इथं तर 18 गुण मिळतातच. पण जो तिसरा प्रश्न आहे तो प्रश्न आहे नकाशाचे निरीक्षण करून त्या प्रश्नांची त्याच्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी 5 गुणांचा हा जो प्रश्न आहे 5 प्रश्न विचारले जातात. अगदी आपल्या समोर त्याची उत्तरे असतात. म्हणजे नकाशामध्ये बघायचं आणि आपण
त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. म्हणजे नकाशा वाचन मुलांना इथं त्याचा सराव करणं आवश्यक आहे. अगदी आपल्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये हे जे नकाशे आहेत त्याचा जर अगोदर विद्यार्थ्यांनी जर अभ्यास केला तर तिथे विचारलेल्या प्रश्नांचं सहज उत्तर ते लिहू शकतात. म्हणजे सहज 5 मार्क या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्यामधला जो तिसऱ्या प्रश्नांमधला जो ब हा विभाग आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. विद्यार्थ्यांना आपल्या पाठ्यपुस्तकामधील अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जी संकल्पना चित्र दिलेली आहे, घटकनिहाय या ठिकाणी त्या घटकावरती आधारित अशी काही संकल्पना दिलेली असते आणि त्यामध्ये पर्याय एखादा दिलेला असतो आणि 3 ती उत्तरं किंवा 4 उत्तरं जी शोधून ती संकल्पना चित्र जर पूर्ण केला तर त्या प्रश्नाला देखील आपल्याला या ठिकाणी सहज 8 गुण मिळून जातात. म्हणजे आत्ता मी सांगितलेल्या या 3 प्रश्नांमध्ये जवळपास आपल्या विद्यार्थ्यांना 31 गुण सर मिळू शकतात. म्हणजेच इतिहास हा आपला विषय विद्यार्थ्यांसाठी स्कोरिंगचा विषय जो म्हटला जातो ते अगदी खरं आहे. पण याच्यामध्ये काही दीर्घोत्तरी प्रश्न असतील ना? अगदी. जो 4था प्रश्न येतो, जो टिपा लिहासाठीचा जो प्रश्न आहे, जो 2-2 गुणांसाठी, म्हणजेच हा प्रश्न आपल्याला 6 गुणांसाठी आहे. 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी त्या विद्यार्थ्यांनी जर 3 प्रश्न जर सोडवले तर निश्चितच टिपा द्या हा प्रश्न देखील 6 गुण मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरतो. आणि त्यातला जो ब प्रश्न आहे, विधाने सकारण स्पष्ट करा, यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना 5 प्रश्न विचारलेले असतात आणि 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्न हे सोडवणं अधिक सोपं होऊन त्यांना अधिक प्रश्न दिलेले असतात आणि त्यातनं जे सोपे आपल्याला वाटतात ते सोडवायचे असतात. अगदी बरोबर आहे की त्यांना पर्याय प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळं असं होणार नाही की आपल्याला इतकी प्रकरणं आहेत, जवळपास इतिहासमध्ये 12 प्रकरणं आहेत आणि विद्यार्थी तिथंच गोंधळून जातात की इतकी प्रकरणं आहेत आणि आपण अभ्यास नेमका कसा करायचा. बरोबर. तर त्यांना पर्याय प्रश्न असतात. म्हणजेच त्यांना या ठिकाणी मार्क्स मिळवून देण्यासाठी हा आपला प्रश्न देखील अतिशय चांगला ठरू शकतो. त्यानंतरचा जो पुढचे जे 3 प्रश्न आहेत, जसं तुम्ही म्हटला की दीर्घोत्तरे वगैरे आहेत का, तर 5वा प्रश्न तुमचे मत नोंदवा म्हणून असा जो प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचं मत त्या ठिकाणी जे इतिहासाला अनुषंगाने विचारलेला तो प्रश्न असतो आणि त्यांचं सकारात्मक उत्तर येण्याच्या दृष्टिकोनातून हा जो प्रश्न आहे तोही 5 प्रश्न दिलेले आहेत. त्या 5 प्रश्नांपैकी विद्यार्थ्यांनी 3 प्रश्न सोडवायचे आहेत. जो 6वा प्रश्न आणि 7वा प्रश्न आहे, जो दीर्घोत्तरी स्वरूपाचा जो प्रश्न आहे, 6व्या प्रश्नांमध्ये सविस्तर उत्तरे द्या असा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नांमध्ये देखील विद्यार्थ्यांना 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी 2 त्या विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत आणि हा प्रश्न जे आहेत प्रत्येकी 5 गुण मिळवून देण्यासाठी हा प्रश्न आहे. म्हणजे 6व्या प्रश्नाला विद्यार्थ्यांना सहज 10 गुण हे मिळू शकतात. पण इथं मॅडम जो 6वा प्रश्न तुम्ही म्हटलात की त्याचं उत्तर लिहिताना थोडेसे मुद्द्यांचा पण या ठिकाणी मुलांनी अवलंब केला पाहिजे. म्हणजे पॅरेग्राफ टाईप असं न लिहिता मुद्दे जेवढे अधिक लिहिता येतील तेवढे अधिक मार्क मिळतील असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कारण की वरती 5 प्रश्नांपर्यंत मुद्द्याला असं काही इतकं महत्त्व दिलेलं नाही आहे. आणि पण जो 6वा प्रश्न आहे तो सविस्तर उत्तरे द्यासाठी आहे. त्या पाठ्यपुस्तकाच्या अनुसरून जे प्रश्न विचारलेले आहेत त्यामध्ये किमान त्या विद्यार्थ्यांना 5 गुणांसाठी 3 मुद्दे लिहिणे हे अपेक्षित आहेत. आणि तशाच पद्धतीचा जो शेवटचा या प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न आहे, जो 7 नंबरचा प्रश्न आहे, मुद्द्याला अनुसरून उत्तरे द्या, यामध्ये त्या प्रश्नाच्या खाली किमान 3 आणि जास्तीत जास्त 4 मुद्दे दिलेले असतात आणि त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांच्या समोर ते मुद्दे असतात, त्याचं स्पष्टीकरण लिहिणं हे त्यांना अधिक सोपं होऊन जातं. मला सांगा मॅडम की बऱ्याच वेळेला इतिहासामध्ये आउट ऑफ मार्क मुलांना मिळतात आणि काहींना मिळत नाहीत. पण आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी कोणत्या ठिकाणी मुलं कमी पडतात आणि तो भाग कसा मुलांनी सोडवायला पाहिजे याबद्दल थोडं सांगा. अगदी छान प्रश्न विचारला सर. होतं असं की विद्यार्थ्यांना वाचन करताना इतिहास हा विषय सोपा वाटतो. म्हणजेच जर पहिल्या प्रकरणापासून ते शेवटच्या प्रकरणापर्यंत वाचत गेले तर ती एक लिंक लागते आणि ती एक स्टोरी वाचतो आपण, एखादी गोष्ट वाचतो, अशी ती पूर्णतः वाचतात. त्यावेळेला त्यांना वाटतं की हे मला कळालं. पण ज्यावेळेला प्रत्यक्षात ती प्रश्नपत्रिका ती सोडवायला घेतात, एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितात, त्यावेळेला मात्र त्यांचा निश्चित गोंधळ होतो. बरोबर. आणि यासाठी त्यांचा जो प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव हाही तिथं महत्त्वाचा मुद्दा राहतो की त्यांनी अगोदरच ह्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेला प्रश्न म्हणजे स्वाध्यायावरचाच प्रश्न येतो असं गृहीत धरून ते अभ्यास करतात.
तिथं थोडंसं त्यांचं काय होतं की मी म्हणेन की इथं थोडंसं तो विद्यार्थी चुकतो की स्वाध्यायामधले प्रश्न हे सरावासाठी म्हणून आहेत, ते तर प्रश्नपत्रिकेमध्ये येणारच, पण त्याच्या व्यतिरिक्त त्या घटकावरती आधारित कोणताही प्रश्न येऊ शकतो हे मात्र ते विसरतात. म्हणजे मुलांनी खरं तर पाठ्यपुस्तकांचं वाचन चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर स्वाध्यायाशिवायचे वेगळ्या पद्धतीने विचारले जाणारे प्रश्न याच्यासाठी अधिक परीक्षांचा सराव करणं, सराव परीक्षांचा हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे, कारण की गेले काही वर्षात आम्हाला विद्यार्थ्यांच्याकडूनचा हाच अनुभव आला की आम्हाला स्वाध्यायावरचे प्रश्न हे आले नाहीत, दुसरेच प्रश्न आले. खरं तर ते दुसरे प्रश्न नसतात, तर त्या पाठ्यपुस्तकावरतीच आधारित असणारे प्रश्न असतात. त्यासाठी वाचन करणं आणि योग्य पद्धतीनं आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे मागील काही प्रश्नपत्रिकांचा सराव करणं हेही गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण या 12वीच्या विद्यार्थ्यांना इतिहासाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलात, त्याबद्दल आपला मनस्वी आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.